नमस्कार, मी शिवाजी कांबळे एसके न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लातूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात दिनांक एप्रिल 27 रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेले जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विनायकराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, लातूरमध्ये लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 25,000 कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार आहेत व गाव तिथे शिवसेनेच्या शाखा काढणार व शिवसेना कार्यकर्त्यांना ताकद देणार। तसेच भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आता शिवसेनेत गेलेले गणेश गोमचाळे यांनी भूमिका मांडतेवेळी युवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून महानगरपालिका संघटनेची बांधणी करणार असे आश्वस्त केले। तर मशाल पेटलीच नाही म्हणून शिंदे सेनेत गेलो असे बालाजी सोमवंशी यांनी सांगितले। नवनाथ भोसले, भाजपा व संदीप पाटील आदीसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विनायकराव पाटील यांचा लातूर शहरातील लातूर जिल्हा शिवसेनेकडून भव्य पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी तसेच महिला प्रमुख पदाधिकारी, सामाजिक न्याय विभाग प्रमुख पदाधिकारी, कामगार सेना, वाहतूक सेना, किसान सेना व शेकडो शिवसैनिकांचे शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत करण्यात आले। कार्यकर्त्यांनी माजी व नवीन कार्यकर्त्यांनी जल्लोषमध्ये विनायकराव पाटील, गणेश गोमचाळे, संतोष सोमवंशी, नवनाथ भोसले यांचाही सत्कार केला। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत विनायकराव पाटील, ॲडव्होकेट गणेश गोमचाळे आणि बालाजी सोमवंशी यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या। आमचा जो स्वभाव आहे आम्हाला कामच करावं लागतं। काम करत असताना कामापेक्षा अडचणी जरी असतात, भारतीय जनता पक्षात असेल किंवा आता आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाल्याच्या नंतर तिथं भांडत बसण्यापेक्षा काहीतरी वेगळा विचार करून या ठिकाणी आपण लोकांचे कामं केले पाहिजे आणि मग वेगळा विचार करत असताना शिंदे साहेबांचा पर्याय आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगला पर्याय आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन चालणारा स्वभाव त्यांचा आहे। मुंबईमध्ये अंदाजे किती लोकांनी प्रवेश केला आणि या पुढच्या काळात पक्ष वाढवण्यासाठीचं काय? मुंबईमध्ये आम्ही जवळपास 350-400 लोक असतील प्रवेश करत असतात। भविष्यामध्ये शिंदे साहेबांचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊन 25,000 लोकांचा प्रवेश त्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी करतो। मग भारतीय जनता पार्टी वाईट किंवा त्याच्यामध्ये काय घडलं ह्या विषय नाही। तिथल्या गटबाजी, लातूर शहराअंतर्गतची गटबाजी, ते आज इथले लातूरचे नेते जिल्हाध्यक्ष असतील किंवा इथले सोपाल विधानसभेचे नेते असतील, ते संभाजी भायाला कॅपेबल नाही म्हणतात, कधी अभिमन्यू पवारजीवर आरोप करतात। सगळ्या नेत्यावर ज्यांनी लातूरमध्ये BJP रुजवली, जिल्हा परिषद आणली असेल, पंचायत समिती, महानगरपालिका, ते तशा नेत्याला सुद्धा नाव ठेवतात। इथल्या अंतर्गत गटबाजीमुळे मग ते जिल्हाध्यक्ष असतील किंवा चाकूरपूर असतील, यांच्या गटबाजीमुळे सर्वसामान्य मिडल क्लास कार्यकर्त्याची जी हॅरेसमेंट होईल ते नगरपालिका आम्ही भोगले त्याचे परिणाम। त्यामुळे मी शिंदे साहेबांचा शिंदे सेना हे योग्य पर्याय समजून या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। शिवसेनेत पण काही गटबाजी असल्याचं बोललं जात नाही, तर तुम्ही आता इथं आल्यानंतर ही गटबाजी कायम राहील? शिवसेनेतली गटबाजी ही कार्यकर्त्याची असू शकते, पण इथली गटबाजी नेत्याची आहे। कुणाचं सोनं करायचं आणि कुणाचं माती करायची ठरवून चाललं। त्यामुळे निश्चित माझा विचार करून 2 महिने आणि काय झालं, विश्वासात घ्यायला जेव्हा एखादे इथली लातूरची कार्यकर्ते कमी पडत असेल तर मला वाटतं की त्यांना जर कार्यकर्त्याची गरज नसेल तर मी स्वाभिमानानं बाहेर गेलं कधी चांगलं। म्हणजे तुम्हाला भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी वगैरे सपोर्ट केलेला नाही असंही म्हणायचं? त्यांची सपोर्ट करण्याची पात्रताच नव्हती। ते बालगणेश मंडळ चालवतात, त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्षाचा विषय नाही, पण ते चांगलं सुद्धा करू शकले नाहीत कोणाचं। बाळासाहेबांचे विचार सोडून मी प्रवेश केला नाही, बाळासाहेबाच्याच शिवसेनेत मी प्रवेश केला। दोन्ही बाणात फरक आहे ना? इकडे मशालीची धग सहन झाली नाही। पूर्वी जिल्हा प्रमुख झाल्यावर धनुष्यबाणाच होता, आता धनुष्यबाणाचा एवढं मशालीचं धग सहन नाही घेतली, धग सहन म्हणून नाही, मशालाच पेटला गेल्यावर काय करावं?